नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी आज एका नवीन मंदिरात आलो आहे. मंदिर अतिशय जुनं पण आपल्यासाठी नवीन. तर मी आज आलो आहे सोमेश्वर मंदिर लक्ष्मेश्वर या गावी. आत्ता मी आहे एंट्रन्सवर. तर चला तो मित्रांनो तुम्हाला दाखवतो मंदिर. मी ते जस्ट तुम्हाला बाहेरून एक व्ह्यू दाखवतो या मंदिराचा. ही पहा, ही तटबंदी आहे, मंदिराच्या सभोवताली असलेली तटबंदी. छान मंदिर बरं हे. आणि हेही जकणाचारी, श्री जकणाचारी यांनीच बांधलेलं मंदिर आहे. हे काम पहा. असे दोन्ही बाजूला दोन खांब आहेत. अखंड दगडाचे असावेत कदाचित, कारण कुठे जॉईंट तर काही दिसत नाही आहे. इथं आतमध्ये एंट्री केल्यावर हा एक गेटसारखा एक भाग आहे. हे दगडांचे हाईट पहा, सिलिंगचे दगड पहा कसे आहेत. अहो, हे कसे उचलून ठेवले असतील ते एक आश्चर्य आहे. त्या काळी काही मशिनरी वगैरे काही नव्हती, तरी देखील असे मोठमोठे दगड या लोकांनी कोरून उभे केलेले आहेत. हे विशेष. तर आपण पुढे जाऊयात. आता आपण मंदिरात प्रवेश करतो आहे. ही मंदिराची चौकट पहा, छान आहे अगदी. दगडाचं काम आहे बरं. आता आपण आतमध्ये प्रवेश करू. हे पहा कसे दिसतात खांब. थंड मंदिर अगदी. सोमेश्वर मंदिर म्हणतात याला. आपण जे मागच्या वेळी शंभुलिंगाचं देऊळ पाहिलं होतं त्याच्याही पेक्षा मोठं मंदिर आहे. ही खिडकी पाहा, वन पीस आहे बरं. अखंड दगड आहे हा पूर्ण. इथे काहीतरी फ्रेम लावलेली आहे लोकांनी. अच्छा, ठीक आहे. सिलिंगचं काम पहा. अहो, कसे उचलून ठेवले असतील दगड हे आणि कसे कोरले असतील. आता आपण गाभाऱ्यात जाऊया. ही चौकट पहा मित्रांनो. अखंड दगडात आहे बरं. ही देवाची मूर्ती. बाहेर एक फोटो लावलेला आहे. अतिशय कोरीव काम आहे.
डोळ्याचं पारणं भेटतं अक्षरशः. एक मात्र विचारायचं म्हणा की एवढे मोठे मोठे दगड या लोकांनी कसे काय उचलून ठेवले असतील. इथं पुजारी आहेत. मी जस्ट तुम्हाला देवाचं दर्शन घडवतो. सोमेश्वराचं दर्शन घ्या मित्रांनो. डागडुजीचं काम चालू आहे सध्या काहीतरी. गाभारात आणखी बराच मोठा आहे. आपण जे मागच्या वेळी व्हिजिट केली होती त्याहीपेक्षा अतिशय भव्य प्रमाणात असं मंदिर आहे. ही कमानी पहा, चौकटी कशा बनवल्यात. ओम सोमेश्वराय वेदाभ्यो नमः। उपाशिवादं कृत्वा ओम विभूति धारणे विनियोगः। आता बाहेर जाऊया आपण. असं मी बाहेर आलो या ठिकाणाहून. हे पहा, ही तटबंदी आहे पूर्ण. मंदिराला पूर्ण तटबंदी केलेली आहे. सर्व जुनं बांधकाम बरं आहे. तर मित्रांनो, काल जी सोमवती अमावस्या झाली, काल शेवटचं कार्तिक अमावस्या होती असं म्हणतात. तर काल सगळीकडे दीपोत्सव करण्याचा कार्यक्रम होता. तर इथेही काल दीपोत्सवासाठी काहीतरी कन्नडमध्ये लिहिलेलं आहे, आपल्याला ते काही वाचता येत नाही आहे. इथे उत्खननामध्ये काही शिलालेख सापडलेले आहेत, तर त्यांचेही आपण थोडंसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे काही शिलालेख इथे सापडले आहेत, पण यांचं अध्ययन कितपत झालं आहे माहिती नाही आहे. तर जस्ट तुम्हाला एक मंदिर दाखवतो मी. यार सूर्य असा पाठीमागून हवा होता. यार छान आहे मंदिर बरं. चौकट बघा मित्रांनो. साटम साहेब नमस्कार. आज परत नवीन मंदिर बरं. श्री जखणाचार्य यांनीच बांधलेलं मंदिर, पण आज हे दुसरं मंदिर. मोठा परिसर आहे अगदी.
सूर्य पाठीमागून प्यायला पाहिजे होतात. ठीक आहे, आपण थोडं सावलीत जाऊया. हां, हे पहा तर नक्षीकाम पहा. वा, काय तोडच नाही या डिझाईनला. हे तर पहा. छान आहे यार. अहो, मंदिरं बघावी तर साऊथ इंडियामध्ये बघावी असं म्हणतात. वरपर्यंत कळसापर्यंत जायचा प्रयत्न करू आपण थोडासा. हां, हे अशी लोक काय करतात हो. याच्यावर बघा तेल वाहिलंय. काय गरज आहे यार. भगवा फडकतोय बरं वरती. अहो, दगड चढवले कसे असतील वरती, विचार करा. याचं फ्लोरिंग पण पहा. अहो, कुठेच माती नाही आहे. पूर्ण दगड अंतरलेला आहे. सगळीकडे तटबंदी आहे चारी बाजूने. अगदी पूर्ण दगडाचीच. साटम साहेब, कधी विचार करा आमच्याकडे येण्याचा. अशी सुंदर मंदिर आहे बरं आमच्याकडे. मंदिराच्या वरच्या साईडला असलेली नक्षीकाम दाखवलं मी तुम्हाला. शिडी लावून काहीतरी डागडुजीचं काम चालू आहे सध्या. हे मंदिराच्या कळसाची डिझाईन आहे बरं हे मित्रांनो. मी जास्त तुम्हाला दाखवतो जवळून. की पहा, मंदिराचा कळस कसा असतो स्ट्रक्चर, तसं ते डिझाईन आहे अगदी. हे एक वेगळं, हे एक वेगळं. याच्या खाली इथे मूर्ती आहे. अगदी बुंद्यापासूनच डिझाईन कोरायला सुरुवात झालेली आहे. दगडातलं फूल, हत्ती. परकीय आक्रमणांनी थोडंसं नासवण्याचा प्रयत्न केलाय.
हे सगळे दगड आहेत बरं, कसे कोरले असतील पहा. तुम्हाला दाखवतो जस्ट. हा इथून ही संपूर्ण खिडकी 1 पीस दगडात आहे. हा इथंपर्यंत एकच दगड आहे, ती पण 1 पीस दगडात आहे. या बाजूला एक प्रवेशद्वार आहे, तेही तुम्हाला दाखवतो मी. हे पहा नक्षीकाम. आशिष शेवटी साहेब, कसं वाटलं? कर्नाटक राज्यातील लक्ष्मेश्वर या गावात मी सध्या आता बरं. ही इथं एक मूर्ती आहे पहा, छान आहे. हा पहा इथून, हा इथून मला वाटतं हा दुसरा दगड आहे, पण हा 1 पीस दगड सगळा कोरलेला आहे. हा इथंपर्यंत, आणि बोंद्याला हा मला वाटतं दुसरा दगड असावा. बेजोड काम आहे यार. हे प्रवेशद्वार आहे एकीकडचं. किती डिटेलिंग. प्रवेशद्वारच याप्रमाणे कोरलेलं असेल तर त्या काळातलं मंदिर कसं असेल मित्रांनो, विचार करा. हे थोडंसं काहीतरी खराब झालेलं आहे. आता आपण दुसरीकडे जाऊया. हा एक व्ह्यू पहा मंदिराचा. इथे काही अवशेष आहेत, ते दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. डिझाईन तर पहा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जकणाचार्यांनी जिथं जिथं मंदिरं बांधली तिथं विहीर असायलाच हवी
तर आपण एका विहिरीकडे चाललो आहोत. मोठा परिसर आहे अगदी बरं. आणि हा जो पुढे चाललेला आहे व्यक्ती ना, हा पवन कवठेकर, आमच्या मामाचा मुलगा बरं. हाय पवन. त्यांना मराठी एवढं जमत नाही आणि मलाही कन्नड थोडं एवढं काय फ्लुएंटली जमत नाही. पण आम्ही आपले कसे नेतळीक असलं तरी मोडकं तोडकं का होईना पण बोलतो. तर इथं पहा मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे विहीर आहे इथे एक. सही. वा 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 मित्रांनो, ही विहीर आहे पहा. तिथून आतमध्ये उतरायचा रस्ता असावा कदाचित. बरं, उतरायचं का आपण? बांधलेली विहीर आहे ही. हे त्या काळासाठी काय म्हणतात त्याला, रहाट. हां, रहाटसाठी अरेंजमेंट केली होती बघा. ही दगडाचीच बरं पूर्ण. जबरदस्त आहे एकदम. ते पहा, ते जे आडवे दगड दिसत आहे तिथून जिना आहे बरं आतमधून खाली तिकडून यायला, आतमध्ये यायला. तो जो चौथरा दिसतोय तो त्या काळी बनवलेला विहिरीतनं पाणी काढण्यासाठी जी काय अरेंजमेंट असायची त्यासाठी तो बनवलेला आहे. अजून जसं तसं आहे. हा नाही, मी थोडं पॉज करतोय आणि ते विहिरी आतमध्ये उतरता येतं का पाहतो. चल बरं, तिकडनं काय येतंय का आतमध्ये येतंय ते बघूया.